वेल्डिंग आणि NDT या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आज नवीन एक व्हिडिओ अपलोड करायची होती. तर आज आम्ही आलो होतो फक्त इथे लिक्विड पेनिट्रेंट टेस्टिंग करण्यासाठी. या इथे तुम्ही बघू शकता, इकडे ऑलरेडी आम्ही पेनिट्रेंट लावून आणि डेव्हलपर मारून टेस्टिंग केलेली आहे. पण एक कंपोनंट ठेवला होता जेणेकरून तुम्हाला आपल्याला जे आपले बघणारे जे व्ह्यूअर्स आहेत त्यांच्यासाठी चांगल्या प्रकारे समजेल म्हणून एक डबा आम्ही ॲट इट इज ठेवला होता. प्रोसिजर आम्हाला मिळालेली आहे, NDT प्रोसिजर आम्हाला मिळालेली आहे. त्या प्रोसिजरनुसार आम्ही आता जसं प्री क्लिनिंग, त्याच्यानंतर मग पेनिट्रेंट अप्लाय केल्यानंतर 10 मिनटं थांबायचं होतं. लक्स 1076 लक्स हा त्यांचा क्रायटेरिया होता, तो आम्हाला इकडे मिळतो आहे. त्यासाठी आम्ही लक्स मीटर वापरला होता. पण आता हे सगळं काही शक्य नाही आहे, इन्स्ट्रुमेंट सगळे ठेवून दिलेले आहेत. आता एक कंपोनंट आम्ही ठेवला होता, त्याला प्री क्लिनिंग करून पेनिट्रेंट लावून त्याला क्लिनिंग करून घेतलेलं आहे. आता आपण त्याच्यावरती डेव्हलपर अप्लाय करणार आहोत. तर एकदा आपण बघून घेऊया की कशाप्रकारे हे सॅम्पलिंग आम्ही बनवलेलं आहे. इथे तुम्ही बघू शकता सगळेजण की पेनिट्रेंट क्लिनिंग करून डेव्हलपर अप्लाय केलेला आहे प्रत्येक कंपोनंटवरती. ठीक आहे, एक कंपोनंट बाकी राहिलेला आहे, जेणेकरून त्याच्यावरती कसं अप्लाय करायचं हे तुम्ही बघू शकता. पूर्ण ह्याच्यावरती वेल्ड सगळं क्लीन करायचं आहे. प्रॉपर क्लीन करून झाल्यानंतर आपण डेव्हलपर अप्लाय करायचं. ठीक आहे, आता हा जो कंपोनंट आहे ह्या कंपोनंटला आपण डेव्हलपर अप्लाय करणार आहोत. डेव्हलपर अप्लायसाठी आपण स्प्रेइंग मेथड करतो आहे. त्याच्यासाठी लागणारे जे डेव्हलपर आहे, फ्लो टेस्टचा डेव्हलपर आपण घेतलेला आहे. लक्षात ठेवायचं आहे, पुन्हा एकदा मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो की प्रोसेस ही फॉलो करणं गरजेची आहे. त्यामध्ये समान असलेलेच प्रोडक्ट आपल्याला घ्यायचे आहेत. एकाच प्रोडक्टचे तिन्ही वेगवेगळे ब्रँड नसता कामा नये. फ्लो टेस्टचा क्लीनरसुद्धा आहे, फ्लो टेस्टचा पेनिट्रेंटसुद्धा आहे आणि फ्लो टेस्टचा डेव्हलपरसुद्धा आहे. हेच आपण आपल्या जॉबवरती अप्लाय करणार आहोत. ठीक आहे, आता हे पेनिट्रेंट आपण साफ करून घेतलेलं आहे. पेनिट्रेंट साफ केल्यानंतर जो राहिलेला आहे त्याच्यावरती हा अशा प्रकारे आवाज आला पाहिजे, जेणेकरून डेव्हलपर मिक्स होईल, प्रॉपररित्या मिक्स होईल. आणि डेव्हलपर मिक्स झाल्यानंतर तो स्प्रेइंग मेथडने 1 ते 1.5 फुटाचा अंतर याच्यावरती ठेवायचं आहे. एवढ्या वरतून ह्याप्रमाणे स्प्रे करायचा आहे, जेणेकरून प्रत्येक वेल्ड आणि HSZ एरिया हा तुमचा कॅचअप केला जाईल. हा जो अंधारावाला पोर्शन आहे हा चेक करण्यासाठी आपल्याला इथनं चेक करायचं आहे. डेव्हलपर मारून झाल्यानंतर अर्धा तासानंतर आपण किंवा ह्यांच्या प्रोसिजरनुसार मॅक्झिमम अर्धा तास त्याच्या आतमध्ये तुम्हाला इंटरप्रिटेशन करून रिपोर्ट बनवायचा आहे. ठीक आहे, एक समान असं असलं पाहिजे. कुठे जाड किंवा अति डेव्हलपर मारण्याची गरज नाही आहे आपल्याला. डेव्हलपर अशा प्रकारे स्प्रे करायचं की सगळीकडे तो एक समान पसरला जाईल. इथे जे पेनिट्रेंट मिळतं आहे हे प्रॉपर क्लिनिंग नसल्यामुळे ते त्याप्रमाणे आपल्याला दिसतं आहे, प्रॉपर क्लिनिंग झालेली नाही आहे. हा जाणून बुजून आम्ही दोष ठेवला आहे, जेणेकरून आपले जे व्ह्यूवर्स आहेत किंवा नवीन जे बघणार आहेत त्यांना व्यवस्थितरित्या समजेल. अशा प्रकारे डेव्हलपर अप्लाय करून घ्यायचं आहे पूर्णपणे. जर वेल्ड बीड्स मोठी असेल तर वेल्डिंग आणि त्याचा HSZ एरिया हा कॅप्चर झाला पाहिजे त्यांच्या प्रोसिजरनुसार. कारण की वेल्डच्या बाहेर HSZ एरियामध्ये सुद्धा डिफेक्ट्स येण्याची संभावना असते. काही यामध्ये पिन होल किंवा पोरस किंवा क्रेटर पिन राहिलेली असते. त्याचं एखादं उदाहरण दाखवतोच, थांबा, तुम्हाला जर इथे मिळतं आहे तर. पण या इकडे ऑलरेडी हे टेस्टिंग केलेलं होतं, त्यामुळे व्यवस्थितरित्या या इकडे त्यांनी तो यूज केलेला आहे. तुम्ही इकडे बघू शकता, हा जो पोर्शन आहे
आणि हा जो पोर्शन आहे ह्याच्यावरती पुन्हा त्यांनी टॅग केलेला आहे, जेणेकरून ते पिन होल वगैरे मिळता कामा नये, कारण की हा खूप क्रिटिकल जॉब आहे. हा माझ्या मते तरी रेल्वेमध्ये लागणारा जॉब आहे. तर हा रेल्वेमध्ये त्याची क्रिटिकॅलिटी किंवा त्याचं अतिमहत्त्व समजून घेऊन नंतर मग त्यावरती हे काम केलेलं आहे. वेल्डिंग तशी खूप सुंदर मारलेली आहे. वेल्डर आहेत या इकडे चांगलेच आणि त्यांचं क्वालिफिकेशन सर्टिफिकेशन पण झालेलं आहे चांगल्या रीतीचं. तर ह्याप्रमाणे पेनिट्रंट टेस्टिंग ही करायची असते. पुन्हा एकदा लक्षात ठेवा, विदाऊट प्रोसिजर तुम्ही पेनिट्रंट टेस्टिंग करायची नाही आहे, किंवा कुठलं तरी स्टँडर्ड त्यांनी देणं किंवा एक्सेप्टन्स स्टँडर्ड देणं गरजेचं आहे. तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर प्लीज या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.